Welcome back. In previous lecture, we have discussed about our subject. In this lecture, we'll see detailed syllabus of each title. We know there are three titles that we have to learn in this year. First one is Applied and Industrial Electronics. Applied याचा अर्थ असतो जो वापरला जातो. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स याचा अर्थ इंडस्ट्रीमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये जे इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हाइसेस किंवा उपकरणं अप्लायन्सेस आपण वापरतो त्या अप्लायन्सेसच्या आतमध्ये जे इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट वापरलेले असतात त्याची अवेअरनेस येण्यासाठी हा एक विषय तुम्हाला इंट्रोड्यूस केलेला आहे. या विषयामध्ये 7 वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. प्रत्येक चॅप्टरला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने वेगवेगळे व्हरायटीज आहे. आपण कोणत्या चॅप्टरला किती पिरियड्स देणार आहोत, कोणत्या चॅप्टरवरती किती मार्क्सचं किती व्हरायटीजचे क्वेश्चन विचारले जातात किंवा कोणत्या चॅप्टरला किती व्हरायटीज आहे याविषयी ह्या लेक्चरमध्ये थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. पहा, अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स या विषयात एकूण 7 चॅप्टर असतात. देर आर 7 चॅप्टर्स इन आवर फर्स्ट पेपर. ॲज पर बोर्ड, द कोड ऑफ दिस फर्स्ट पेपर इज EA. पहिल्या विषयाचा बोर्डचा जो सांकेतिक कोड असतो तो आहे EA. E फॉर इलेक्ट्रॉनिक्स, A फॉर पेपर 1. First chapter in this subject is operational amplifier. We know amplifier. आपण 11वीत amplifier म्हणजे काय ते शिकलेलो आहोत. What is amplifier? Amplifier is electronic circuit which raises the strength of weak signal. जो कमकुवत सिग्नलला लहान किंवा क्षीण अशा इनपुट सिग्नलला आउटपुटला वाढवून देतो त्याला आपण ॲम्प्लिफायर असं म्हणतो. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ॲम्प्लिफायर. इट परफॉर्म्स नंबर ऑफ मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. गणिती क्रिया करणारा ॲम्प्लिफायर ॲज इट्स नेम सजेस्ट, त्याच्या नावातच आहे की ओपॅम्प किंवा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर जो आहे तो वेगवेगळे गणिती क्रिया करतो. ऑपरेशनल याला आपण ऑप, ॲम्प्लिफायरचा आहे ॲम्प म्हणून काही लोक त्याला ओपॅम्प असंच म्हणतात. आपण यापुढे त्याला ओपॅम्प म्हणूया. ओपॅम्प काय आहे मग? हा गणिती क्रिया करणारा ॲम्प्लिफायर. कोणत्या प्रकारच्या गणिती क्रिया? ॲडिशन, subtraction, multiplication, division, comparison. Such type of mathematical operation can be performed with the help of this circuit. Therefore, it is known as operational amplifier. हे त्याच्या कामानुसार की तो कुठल्या प्रकारच्या क्रिया करू शकतो. बेसिकली ओपॅम्प जो आहे तो अतिशय वीक सिग्नल वाढवू शकतो. म्हणून काही असे इलेक्ट्रॉनिक्समध्ये ॲप्लिकेशन आहेत की जिथं आपल्याला ओपॅम्पच वापरावा लागतो. म्हणून सब युनिट जर तुम्ही पाहत असाल तर दिलेलं आहे नीड ऑफ ओपॅम्प. या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत? तो ओपॅम्प आपण का वापरतो, त्याची आवश्यकता काय आहे, त्याचं नेमकं ब्लॉक डायग्रॅम काय आहे. ओपॅम्पची ब्लॉक डायग्रॅम आपल्याला परीक्षेसाठी 4-6 मार्कांना विचारली जाते. हा जो ओपॅम्प आहे त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, काही गुणधर्म असतात. व्हॉट आर द आयडियल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ओपॅम्प? हा एक त्यातला महत्त्वाचा घटक. ओपॅम्पचा अभ्यास करताना आपल्याला त्याचे सगळे कॅरेक्टरिस्टिक माहीत असणं आवश्यक असतं. या चॅप्टरमध्ये आपण ओपॅम्पचे कॅरेक्टरिस्टिक काय असतात. फॉर एक्झाम्पल, एक सोपं एक्झाम्पल म्हणून घेऊन मी सांगतो. गेन ऑफ ओपॅम्प इज इन्फायनाईट. याचा अर्थ असा की ओपॅम्पची जी गेन आहे ती अनंत असते. अनंत म्हणजे खूप जास्त. अनंत. व्हॉट इज गेन? वी आर स्टडीड इन 11th स्टँडर्ड
Gain is nothing but the ratio of output quantity to the input quantity. Suppose we take output voltage, then we have to take the input voltage. Output voltage upon input voltage is voltage gain. Ideally, the gain of op-amp is infinite. It means that even there is zero input, it produces output. असे त्याचे वैशिष्ट्यपूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि त्या कॅरेक्टरिस्टिक्स सोबतच त्याचे काही पॅरामीटर्सही असतात की जे आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे ओपॅम्पचं सिलेक्शन करताना त्याचे पॅरामीटर त्या इलेक्ट्रॉनिक्सच्या टेक्निशियनला माहीत असणं आवश्यक आहे. नंतर ह्या चॅप्टरमध्ये आपण ओपॅम्प नेमका कुठं कुठं वापरला जातो. ॲज पर ॲप्लिकेशन इज कन्सर्न, देर आर 2 टाईप्स ऑफ ॲप्लिकेशन्स. वन इज लिनियर ॲप्लिकेशन अँड सेकंड वन इज नॉन लिनियर ॲप्लिकेशन. हे लिनियर ॲप्लिकेशन काय असतात, जसं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण करतो, हे काय आहे, लिनियर ॲप्लिकेशन आहेत. तशाच प्रकारचे नॉन लिनियर ॲप्लिकेशन काय असतात, या सगळ्या गोष्टी आपण ह्या आपल्या पहिल्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. ह्या चॅप्टरला मॅक्सिमम 30 पिरियड आपण देतो. यापेक्षा जास्तही पिरियड लागू शकतात, परंतु 30 पिरियडमध्ये हा टॉपिक कव्हर होतो. लक्षात घ्या, जुन्या काळामध्ये आपण पहिला जो कॉम्प्युटर वापरत होतो तो व्हॅक्यूम ट्यूब्स वापरलेल्या आहेत. थर्मोनिक व्हॉल्व वापरले कॉम्प्युटर असायचं. एका कॉम्प्युटरला फार भली मोठी जागा लागायची. नंतर त्याची जागा त्या थर्मोनिक हॉलच्या नंतर त्याला रिप्लेस करण्यासाठी आपण ओपॅम्प वापरू लागलो. ओपॅम्प हा ICच्या स्वरूपात आहे. त्याच्या आधी ट्रान्झिस्टर वापरले गेले, ट्रान्झिस्टर नंतर ओपॅम्प आले. ओपॅम्पमुळे त्याची साईज थोडीशी कमी झाली. ओपॅम्प हा ॲनालॉग डिव्हाइस आहे. आणि आपण आकडेवारीत पाहिलं डिजिटल आणि ॲनालॉगमध्ये काय फरक असतो. तो ओपॅम्प वापरून आपण नंबर ऑफ मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. आणि व्हॉट कॉम्प्युटर डूज, कॉम्प्युटर ऑल्सो परफॉर्म्स नंबर ऑफ मॅथमॅटिकल ऑपरेशन. म्हणून काही लोक ओपॅम्पला ॲनालॉग कॉम्प्युटरचा बेसिक बिल्डिंग ब्लॉक असं म्हणतात. हे असं का म्हणतात तेही आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. दुसरं चॅप्टर तेवढंच महत्त्वाचं आहे. टायटल ऑफ दिस चॅप्टर इज इलेक्ट्रॉनिक्स टायमर. टायमर म्हणजे काय? टायमर म्हणजे वेळेशी संबंधित काहीतरी क्रिया करणारं तो जो घटक आहे त्याला आपण टायमर असं म्हणतो. उदाहरणार्थ, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सांगितलं की आपल्याला सकाळी 6 वाजता उठायचं. तुम्ही काय करतात, सकाळचा 6 वाजेचा अलार्म तुमच्या मोबाईलमध्ये लावतात. पण त्यामध्ये काय सुरू होतं, टायमर सुरू होतो. बरोबर 6 वाजता आपल्याला बेल वाजते. हा टायमर नेमका कसं काम करतो, त्याच्यामध्ये नेमकं काय असतं, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायला लागेल. या चॅप्टरमध्ये आपण जो टायमर शिकणार आहोत, टायमरचे तसे 2 प्रकार आहेत, ट्रान्झिस्टर टायमर आणि IC टायमर. ट्रान्झिस्टर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ट्रान्झिस्टर इज नथिंग बट द 3 टर्मिनल सेमीकंडक्टर डिव्हाइस विच रिप्लेस थर्मोनिक व्हॉल्व्स. त्या ट्रान्झिस्टरला वापरून जर आपण टायमर बनवलं तर त्याला म्हणायचं ट्रान्झिस्टर टायमर. आणि दुसरा प्रकार जो आहे तो IC टायमर. या चॅप्टरमध्ये आपण IC टायमर शिकणार आहोत. या IC टायमरमध्ये जो IC आपण टायमर म्हणून वापरतो तो IC आहे IC 555. या ICला 555 IC का म्हणतात, याला नेमकं टायमर असं का म्हणतात, टायमरमध्ये अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर काय असतं, मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर काय असतं, बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर काय असतं, मुळात मल्टीव्हायब्रेटर म्हणजे नेमकं काय असतं, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. तुम्ही पाहतात अलीकडे इंडस्ट्रीमध्ये सगळे ॲप्लिकेशन आहे ॲटोमेशन बेस आहेत. ॲटोमॅटिक सगळ्या क्रिया घडतात. आपल्याला जर समजा 10 वाजून 20 मिनिटांनी लेक्चर घ्यायचं असेल आणि माझं घड्याळ 5 मिनिटं मागे असेल तर मी 10 वाजून 25 मिनिटाला येईल. आणि असं जर प्रत्येकाच्या घड्याळ वेगवेगळ्या वेळेवर असं चाललं तर, म्हणून आपल्याला किती टाईम फिक्स करू. इंडस्ट्रीमध्ये कसं असतं, एखादं मशीन इतके वेळ चालू असलं पाहिजे, त्यानंतर ते मशीन बंद झालं पाहिजे, हे ॲटोमॅटिकली झालं पाहिजे. यासाठी आपण तिथं इलेक्ट्रॉनिक्स टायमर वापरतो. या चॅप्टरमध्ये आपण IC 555 वापरून मल्टीव्हायब्रेटर सर्किट कसे बनवतात, IC 555 वापरून FSK फ्रिक्वेन्सी शिफ्ट कीइंग काय असते ते अभ्यासणार आहोत. सोबतच आपण या चॅप्टरच्या शेवटी
IC 555 टायमरचे वेगवेगळे ॲप्लिकेशन जे आहेत ते ॲप्लिकेशन अभ्यासणार. उदाहरणार्थ PWM काय असतं, PPM काय असतं, PAM काय असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला दुसऱ्या चॅप्टरमध्ये अभ्यासायच्या आहेत. हे चॅप्टर थेअरीसाठी महत्त्वाचं आहे, प्रॅक्टिकलसाठी महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आपल्या ग्रंथालयात गेलात, लायब्ररीमध्ये गेलात, इन लायब्ररी देर आर नंबर ऑफ बुक्स, practical books or project books. There are number of projects using timer 555. तुम्ही ते प्रोजेक्ट पहा, म्हणजे तुम्हाला ह्या सब्जेक्टवरती काही प्रोजेक्टही बनवता येतील. टायमर 555 वापरून तुम्ही वेगवेगळे प्रकारचे प्रोजेक्ट तयार करू शकतात. अतिशय सोपा IC आहे, चांगला IC आहे. तिसरं जे चॅप्टर आहे, थर्ड चॅप्टर इन दिस सब्जेक्ट इज ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. ऑप्टो मीन्स लाईट, डिव्हाइसेस रिलेटेड टू द लाईट, म्हणजे प्रकाशाशी संबंधित जे काही उपकरणं असतात त्याला ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असं आपण म्हणतो. याच्यामध्ये आपण 4 प्रकारचे डिव्हाइसेस अभ्यासणार आहोत. त्यातले काही डिव्हाइसेसची ओळख आपण 11वीला केलेली आहे. इन प्रिव्हियस इयर वी हॅव स्टडीड डायोड, ट्रान्झिस्टर, बट हियर वी यूज स्पेशल टाईप ऑफ डायोड, स्पेशल टाईप ऑफ ट्रान्झिस्टर on which there is effect of light. एखाद्या डायोडवरती प्रकाश ऊर्जा टाकली तर काय होतं, ट्रान्झिस्टरवरती फोटो एनर्जी टाकली तर काय होतं. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन लाईट अँड इलेक्ट्रिकल करंट, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये समजून घ्यायचं आहे. काही मटेरियल असे असतात की त्याच्यावरती लाईट पडले, प्रकाश ऊर्जा पडली तर त्याचे काही गुणधर्म बदलतात. Of course, electrical properties of the material changes due to the light. हे कसं होतं, कोणत्या प्रकारचे प्रिन्सिपल तिथं असतात, कुठल्या प्रकारचे तत्व वापरले जातात, या सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅप्टर नंबर 3 मध्ये, दॅट इज ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये शिकणार आहोत. फोटो डायोड नेमका कसा काम करतो, तो कुठं वापरला जातो, फोटो ट्रान्झिस्टर नेमकं कसं वापरतात, LDR, that is light dependent resistor, it is nothing but a special type of resistance of which resistance depends on the light, incident light. एखाद्या त्या रेजिस्टरवरती लाईट पडला तर रेजिस्टन्सवरती त्याचा काय परिणाम होतो हे आपल्याला प्रत्यक्ष पाहायचं आहे. की LDRवरती लाईट टाकला की काय होतं, त्याच्यावरती अंधार असेल तर काय होतं, LDRचं प्रिन्सिपल काय आहे, वर्किंग कसं असतं, तो कुठं वापरतात, FOC काय असतं, या सगळ्या गोष्टी आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये अभ्यासणार आहोत. चॅप्टर नंबर 4 पहा. चॅप्टर नंबर 4 आहे मोटर. तुमच्या मनात असा प्रश्न येईल की आपण तर इलेक्ट्रॉनिक्स शिकतोय, मग मोटर इलेक्ट्रॉनिक्समध्ये का शिकायची. मित्रांनो, देर आर नंबर ऑफ ॲप्लिकेशन वेअर वी हॅव टू ड्राईव्ह द डिव्हाइस फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. And we need some mechanical energy. We have to convert electrical energy into mechanical rotation, and for this purpose we need motor. There are 2 types of motors, AC motor and DC motor. In this chapter we will study AC motor as well as DC motor, but the main focus of this chapter is to study DC motor. What are the fundamentals of DC motor? DC मोटरचे काय फंडामेंटल आहेत, त्यामध्ये नेमके कोणते कोणते घटक असतात, कोणते कोणते पार्ट्स असतात, आणि ही मोटर नेमकं कशी काम करते ते आपल्याला अभ्यासायचं आहे. मोटर ह्या चॅप्टरमध्ये फक्त मोटरचं लेआउट किंवा मोटरचं कन्स्ट्रक्शन किंवा वर्किंग अभ्यासाचं नाही, तर मोटरचं स्पीड कंट्रोल कसं करतात ते अभ्यासायचं आहे. मित्रांनो, जवळपास 15 मिनिटं होत आहेत. पुन्हा आपल्याला इथं ब्रेक घ्यायला लागेल. मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ सकट या चॅप्टरचा जो पुढचा पार्ट आहे त्यामध्ये आपण डिस्कस करू. उरलेले 3 चॅप्टर आहेत ते आणि आपल्या 12वीचा पेपर 2 जो आहे त्याविषयी आपण त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्टडी करू. तोपर्यंत मी जे सांगितलं त्यावर तसं विचार करा. ओके, थँक्यू.